अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय दुसऱ्या अध्यायातील 126 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून ज्ञानोबाराय भगवंताचं मनोगत प्रगट करतात आणि ते प्रगट करत असताना या भूतलावरती विचार संपन्न जीवन कोणाचं आहे, किंबहुना बुद्धिमंत कोणाला म्हणावं, अशा पुरुषाचं वर्णन या ओवीतून केलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव संत श्री निवृत्तीनाथ महाराज जत्राटकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि त्या उत्सवातीलाची ही सेवा आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संत जीवन आणि मानव जीवन याचा जीवनामध्ये आज तौलनिक विचार करण्याची गरज आहे. जीवन जगत असताना एक शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे की मनुष्य ज्यावेळी आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्यावेळी त्याच्या जीवनात काहीतरी डोळ्यासमोर एक ध्येय असतं बरं का. किंबहुना एक डोळ्यासमोर कोणाचं तरी जीवन ठेवून तो जीवन जगत असतो. तर मनुष्याच्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना आज कोणाचे तरी मार्गदर्शनाची गरज आहे. कोणाचं जीवन डोळ्यासमोर असावं, कोणाचं जीवन डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावं, याला फार महत्व आहे बरं का. कारण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकाराने दुःख भोगावं लागतं बरं का. प्रत्येक वेळी दुःखाला सामोरं जावं लागतं. का जावं लागतं, दुःख का भोगावं लागतं, त्याचा विचार शास्त्रामध्ये पुष्कळ मांडलेला आहे. पण त्या दुःखावरती काही मात करता येते का, त्या दुःखावरती काही आपल्याला विजय मिळवता येतो का, नवे नवे त्या दुःखाला बाजूला करून आपल्याला पुढे जाता येतं का, का दुःख भोगावंच लागतं. पण दुःख हे आपल्या वाट्याला येणारच, पण आलेल्या दुःखाला बाजूला करता येतं. ते कसं करावं याचा जर आपल्याला जीवनामध्ये विचार करायचा असेल तर अर्जुनाला सांगत असताना देव बोलले, अर्जुना, अरे दुःखाला जर बाजूला सारायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल, त्याच्याकरता विचार शक्ती पाहिजे, त्या मानाची बुद्धी पाहिजे आपल्याला बरं का. किंबहुना आपल्याला बुद्धी दिलेली आहे देवाने. जरी बुद्धी देवाने दिलेली असली तरी त्या बुद्धीच्या द्वारे आपल्याला
दुःखाला कसं बाजूला सारावं, तर त्या बुद्धीचं वर्णन करताना शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे, त्या बुद्धीमध्ये एक शक्ती आहे, त्याला विवेक शक्ती म्हणतात, विचार शक्ती म्हणतात. आणि ती विचार शक्ती बुद्धीतली जागृत व्हावी लागते बरं. पण ती विचारशक्ती सजासची सर्वांच्या जीवनामध्ये जागृत होत नाहीये, होत नाही, लक्षात ठेवा. पण फार काहीतरी मागचं संचित लागतं, नाहीतर चांगल्यांची संगत तरी जीवनामध्ये लागते, की आपल्या जीवनामध्ये बुद्धीमध्ये जी विचार शक्ती आहे, विवेक शक्ती आहे, ती जागी होण्याकरता बरं. सर्वसामान्य आपण जीवन जगतो, पण त्या बुद्धीच्या द्वारे आपल्याला काही बुद्धीतून निवाडा करण्याची योग्यता प्राप्त झाली पाहिजे बरं. मग ती कशी, तर त्याच्याकरता अर्जुनाला देवाने सांगितलं, अर्जुना, या भूतलावरती अशी काही जीवन जगणारी मंडळी आहेत, आणि ती जीवन जगत असताना कशा पद्धतीनं जीवन जगतात, की सार काय आणि असार काय याचा विचार करून जीवनामध्ये असाराचा त्याग करतात आणि साराचा अंगीकार करतात. अशी जगणारी जर कोण असतील तर ती विवेक संपन्न मंडळी, त्यांना संत म्हणतात बरं. कारण हे जगत आहे, या जगतामध्ये जगाकडे पाहत असताना हे जग कसं आहे हे आपल्याला जाणता आलं पाहिजे बरं. पण संपूर्ण त्या जगताचा विचार मांडत असताना याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक सार आणि असार. याच्या व्यतिरिक्त काही नाही बरं का. नवे नवे शास्त्रकारांनी वर्णन करताना असं वर्णन केले, सार आणि असार, खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य याचं मिश्रण म्हणजे हे जग आहे बरं. म्हणजे या जगाचा विचार करत असताना याच्यामध्ये काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, हे जाणता आलं पाहिजे. आणि हे जाणण्याकरता त्या मानाची बुद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, प्राप्त होते. शास्त्रकारांनी वर्णन केले, त्या बुद्धीला विवेक बुद्धी म्हणतात. विवेक बुद्धी कधी जागृत होते, सत्संगतीने बरं का. संतांच्या संगतीत गेल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये सदसत विवेक जागा होतो. बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. तो खोरे वर्णन करतो. संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला हे कळतं, इतरांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे कळणार नाही बरं. म्हणून या जगतामध्ये विवेक संपन्न जीवन जगणारे जर कोण असतील तर संत आहे. परिणाम त्यांच्या जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार नाही आहे. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये विवेक आहे त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा संबंध राहत नाही बरं. आज आमच्या तुमच्या वाट्याला दुःख येण्याचं कारण काय? विवेकाचा अभाव, विवेकाचा अभाव. आणि तो विवेक आज आपल्या जीवनामध्ये जागृत झाला पाहिजे बरं, जागृत झाला पाहिजे. मग ते जागृत होण्याकरता या विश्वामध्येच, या जगतामध्येच, या संसारामध्ये राहूनच जीवन जगायचं आहे. पण जगत असताना त्या सत्य काय आणि असत्य काय याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे बरं. कधी होईल? त्याला दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. कशी दृष्टी प्राप्त झाली पाहिजे? त्याच्याकरता ज्ञानोबांनी 4 दृष्टांत दिले बरं. 4 दृष्टांत दिले की या जगतामध्ये ह्या 2 गोष्टीचं मिश्रण झालेलं आहे, खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य
नित्य आणि अनित्य असे अनेक शब्द त्याला वापरलेत बरं का. नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, सत्य काय आणि असत्य काय आहे, दोन्हीचं स्वरूप कळालं पाहिजे बरं का. खरं कशाला म्हणतात त्या खऱ्याचंही स्वरूप कळालं पाहिजे आणि खोटं कशाला म्हणतात खोट्याचं स्वरूप कळालं पाहिजे. एका अंगाने हे कळून चालणार नाहीये. आज आमची परिस्थिती आम्हाला खरं खरंही माहिती नाही आणि खोटं खोटंही माहिती नाही बरं. नाण्याला दोन बाजू असतात, नाण्याला दोन बाजू असतात बरं का. दोन्ही बाजूचं ज्ञान असावं लागतं. एका बाजूचं ज्ञान असून चालत नाही व्यवहार करायचा असेल तर. एका बाजूला तो शिक्का असतो आणि एका बाजूला अंक असतो. नुसता अंक असेल पण जर सरकारचा शिक्का नसेल तर ते खरं समजलं जात नाही बरं का. म्हणजे दोन्ही मिळून ते नाणं तयार होतं बरं का. तसं जीवन जगत असताना खरंही कळालं पाहिजे आणि खोटंही कळालं पाहिजे. मग खरंही कळालं पाहिजे, खोटं कळालं पाहिजे. ज्या जगतामध्ये आपण राहतो, ज्या संसारामध्ये आपण राहतो, ज्या विषयामध्ये राहतो ते शास्त्र सांगतं ते खोटं आहे. ज्या जगतामध्ये आज आपण व्यवहार करतो किंबहुना जगतच खोटं आहे, त्याच्यामध्ये केलेला व्यवहार खरा आहे का खोटा आहे. जर जगत कळेल तर आपल्यालाही कळेल बरं का. सगळं खोटच आहे, सगळं खोटच आहे. मग तो व्यवहार कसा करावा त्याच्याकरता काही इरित सांगितले बरं का, इरित सांगितले. त्याला व्यवहारामध्ये शब्द वापरला वैवाहिक सत्य. काही व्यवहार करण्याकरता खरं बोलावं लागतं पण ते खोटं असतं बरं का, खोटं असतं. दुकानदार आहे, त्या दुकानदाराकडे एखादा मनुष्य वस्तू घेण्याकरता आलेला आहे आणि वस्तू घेण्याकरता आलेला आहे. तो वस्तू घेत असताना तो दुकानदाराला विचारतो का हो या वस्तूची गॅरंटी काय, गॅरंटी काय. मग दुकानदार सांगतो अरे बाबा घेणाऱ्याची गॅरंटी नाही वस्तूची गॅरंटी कशी असेल. नाही गॅरंटी सांगा म्हणतोय तो. म्हणजे ही खरी किती दिवस टिकणार आहे. मग तो काय म्हणतो व्यवहार करायचा आहे. खरंच त्या वस्तूचं खरं जर स्वरूप सांगितलं तर व्यवहार घडणार नाही. तिथं दुकानदाराला खोटं बोलावं लागतं, त्याला खोटं बोलावं लागतं. तो काय म्हणतोय हे बघ कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही बरं का. कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही, हे बोलावं लागतं. हे खरं आहे का खोटं आहे, खोटच आहे. हे खरं नाही बरं का, हे खोटं आहे. पण व्यवहार करण्याकरता बोलावं लागतं पण याला खरं म्हटलं जातं बरं का, याला खरं म्हटलं जातं. म्हणजे व्यवहारामध्ये आज जो व्यवहार केला जातो तो खरा नाही खोटाच आहे, खोटाच आहे. मग घडलं काय खोटाच आहे पण खोट्यालाच आपण खरं म्हटल्यामुळं दुःख आलं बरं. खोट्यालाच खरं म्हटल्यामुळं दुःख आलं. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलंय. आज तुम्ही जर बाजारामध्ये गेला तर काही नकली वस्तू निर्माण केलेत बरं का, नकली वस्तू दिसायला त्या नक्कल केल्या, वास्तव रूपाने ती वस्तू नाही आहे. तुम्ही जर काही शोकेस मध्ये ठेवण्याकरता जर फळं आणायची असेल तर काही नकली फळं तयार केलेली आहेत फळं बरं का. सफरचंदासारखं सफरचंद असतं, द्राक्षासारखे द्राक्ष असतात, केळीसारखी केळी असतात. दिसायला ती वरपंगाने खरी वाटतात पण ती खरी नसतात. पण पाहणाऱ्याला खरं वाटतं बरं का, पाहणाऱ्याला खरं वाटतं.
एखाद्या बाल अवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर त्या बालकाला वाटतं ते फळ पाहिल्यानंतर ते वाटते आपण हे फळ घ्यावं, फळ घ्यावं. ते आग्रह करतं बापाला, हे फळ मला पाहिजेत. बाप सांगतोय, अरे बाळ हे खरं नाही आहे, हे खोटं आहे. आपल्या दारामध्ये फळ आहेत, आपल्या बागेमध्ये तुला फळ देतो, ते नाही म्हणते मला हेच पाहिजे, बरं हेच पाहिजे म्हणत. ते आग्रह धरत, पण शेवटी त्याला सांगावं लागतं, हे खरं नाही आहे, खोटं आहे, खरं नाही खोटं आहे. म्हणजे त्या मुलाला ते फळ पाहत असताना ते खरंच वाटतं बरं का, पण ते खरं कसं नाही हे सांगणारा त्या मुलाला कोण आहे, त्याचा बाप आहे बरं का. तसं ज्या संसारामध्ये, ज्या जगतामध्ये आज आपण राहतो, हे जग कसं आहे, खोटं आहे. सांगणारे कोण आहेत, संत आहेत बरं का, संत आहेत. त्यांनी ते स्वरूप जाणलेलं आहे त्याच. आणि या जगतामध्ये एकच खरं आहे, एकच सत्य आहे. दोन सत्य राहत नाहीत बरं का, दोन सत्य राहत नाहीत. एक खरं आणि दुसरं खोटं. मग काय खरं आहे, काय सत्य आहे, एक भगवंताचं स्वरूप, ते सत्य आहे. मग भगवंताचं स्वरूप सत्य आहे, बाकीचं दिसणारं असत्य आहे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केलं, फलकट तो संसार येते सार भगवंत, ऐशे जागवितो मना सरिसे जना सहित. बर, म्हणजे दिसणारा हा संसार खोटा आहे, असार आहे, आणि एक परमात्मा सार आहे बरं का. ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये वर्णन केले, त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. काय असार आहे आणि काय सार आहे, काय खरं आहे काय खोटं आहे सांगितलं त्यांनी. म्हणजे या दोन्हीतला भेद कळाला पाहिजे बरं का. म्हणून काही शास्त्रकारांनी अशी व्याख्या केली, दोन वस्तूतला भेद कळणं म्हणजेच विवेक बरं का. दोन गोष्टीतला भेद कळणं म्हणजेच विवेक. विवेक विवेक म्हणजे काय, फार अवघड नाही आहे. भेद कळण्याकरता जी एक शिकवण्याची शास्त्रकाराने पद्धत आपल्याला स्वीकारलेली आहे, त्याला विवेक म्हटलेलं आहे बरं का. दोन्हीतला भेद कळायला पाहिजे, लक्षात ठेवा. आपण अभेद मानतो. कसं, हे शरीर आहे, या शरीरामध्ये चैतन्य राहतं, देव राहतो, पण आपल्याला देह खरा वाटतो का यातला परमात्मा खरा वाटतो? देह खरा वाटतो बरं का. देह खरा नाही आहे, पण याच्यामध्ये असणारा परमात्मा खरा आहे. देह वेगळा आणि देहामध्ये राहणारा परमात्मा नाम आत्मा हा वेगळा आहे. या दोन्हीतला भेद करून द्यायचा आहे बरं का, भेद ज्ञान करून द्यायचं आहे. आपण देहालाच खरं म्हणतो, आणि देहालाच खरं म्हटल्यामुळं देहाच्या संबंधाने दुःख भोगावं लागलं. हा अर्जुनाच्या जीवनातला प्रसंग आहे, नाम सर्व मनुष्याच्या जीवनातला प्रसंग आहे. अर्जुन युद्ध करण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर मी या सर्वांना मारू कसं, तेव्हा देवाला सांगावं लागलं, अर्जुना हा देह खरा नाही आहे. म्हणजे युद्ध करण्याकरता सुद्धा विवेक लागतो, युद्ध करण्याकरता सुद्धा विवेक लागतो, संसार करण्याकरता सुद्धा विवेक लागतो, व्यापार करण्याकरता सुद्धा विवेक लागतो, शेती करण्याकरता सुद्धा विवेक लागतो. मग उद्धाराकरता विवेक लागणार नाही का? म्हणजे पोट भरण्याकरता विवेक लागतो, लक्षात ठेवा, विवेक लागतो. दुकानामध्ये गेल्यानंतर दोन प्रकारची ज्वारी आहे, एक हायब्रिड आहे आणि एक
गावरान आहे. आता दोन्हीतला भेद कळायला पाहिजे का नाही. घरातल्या लोकांनी सांगितलं ज्वारी घेऊन या, ज्वारी घेऊन या. आपण दुकानामध्ये गेलो, दुकानदाराने सांगितलं एक 5 किलो ज्वारी द्या. त्यांनी विचारलं जवारी पाहिजे का हायब्रिड पाहिजे. ते म्हणले नाही, फक्त मला ज्वारी आणायला सांगितलं म्हणतो. ते का मला माहिती नाही. मग आपण घेऊन जातो. घरच्या लोकांना हवे असते जवारी, आणि आपण घेऊन जातो हायब्रिड. मग घरी गेल्यानंतर म्हणतात ही ज्वारी नव्हे बरं का. हो ज्वारी तिथं होती, हो तुम्ही आणली पण हायब्रिड आहे. म्हणजे हायब्रिड आणि जवारी भेद आहे का नाही. कशा करता? उद्धारा करता, पोटा करताय. हायब्रिड खाऊ नये असं म्हणतात बरं का. म्हणजे सामान्य वस्तू आहे, जड वस्तू आहे. ज्वारी म्हणजे काय फार विशेष नाही, पण जड वस्तूमध्ये सुद्धा भेद आहे बरं का. आणि जड वस्तूतला सुद्धा भेद कळायला पाहिजे. सोनं आणि बेंटेक्स दिसायला सारखंच आहे, पण सोनं कोणतं आणि ते नकली कोणतं कळतं का? नाही. कोणाला कळतं? सोनारा कळतं. सर्वांना कळत नाही ते. म्हणजे दिसायला ते दोन्ही सारखंच आहे, पण त्या दोन्हीतला भेद कळायला पाहिजे. हे सोनं आहे आणि हे नकली आहे. म्हणजे आज जीवन जगण्याकरता पावलोपावली प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा भेद ज्ञान प्रत्येकाला गरज आहे बरं का. आणि असं भेद ज्ञान या जगतामध्ये जर कोणाला असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात ते संतांच्या जवळ आहे बरं का. संतांना हे ज्ञात आहे. या पद्धतीने संत जीवन जगत असताना ते जीवनामध्ये फक्त सत्याचा स्वीकार करतात, असत्याचा स्वीकार करीत नाहीत. राहता त्या जगतामध्येच, राहता त्या संसारामध्येच, पण राहत असताना जीवन जगत असताना मात्र असत्याचा त्याग करतात आणि सत्याचा स्वीकार करतात बरं का. त्यांनाच विवेकी पुरुष म्हणतात, त्यालाच ज्ञानी म्हणतात, त्यालाच बुद्धिमान म्हणतात, त्यालाच तत्वज्ञ म्हणतात. आणि हेच ज्ञानोबर या ठिकाणी वर्णन करतात. त्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत स्वीकारिती बरं का. तत्वज्ञ शब्द वापरला. तत्वज्ञ म्हणजे त्यांनी तत्वाला जाणलेलं आहे, त्यांना ते तत्व कळालेलं आहे. तत्व ज्यांना कळालं त्यांनाच बुद्धिमान म्हणतात. लबाडी करण्याकरता सुद्धा बुद्धी लागते, त्याला सुद्धा बुद्धिमानच म्हणतात बरं का. ज्ञानोबारांनी शब्द वापरलाय बुद्धिमंत शब्द अनेक ठिकाणी बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात काही माणसं बुद्धिमंत आहेत व्यवहारामध्ये. कशी बुद्धिमंत आहेत? एखादी गाय व्याली आणि गायी व्याल्यानंतर त्या काही कालानंतर ते दूध काढावं लागतं. ते दूध काढावं लागतं. काढण्याकरता काय करावं लागतं? त्याला पाना फुटावं लागतो. पाना फुटण्याकरता वासराला सोडावं लागतं. पण कधी कधी जन्माला आल्यानंतर ते वासरू मृत होतं बरं का. मृत्युमुखी पडतं. मृत्युमुखी पडल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात ती व्यवहारातली माणसं बुद्धिमंत बरं का. आता ज्या हेतूने ही गाय पाळलेली आहे, आता ती व्यालेली आहे, आपल्याला दूध पाहिजे आहे. मग दूध काढण्याकरता काय करावं लागतं? त्यांना माहिती आहे. ते काय करतात? त्या नकली वासरू तयार करतात बरं का. आणि ते वासरू त्या गायीच्या समोर ठेवतात. आणि गायीच्या समोर ठेवून त्या गायीला वाटतंय माझं वासरू आहे, ते खोटं असतंय, पण ते गायीच्या समोर ठेवतात.
आणि ठेवल्यानंतर पाना फुटतो आणि पाना फुटल्यानंतर जी दूध काढलं जातं ज्ञानोबा म्हणतात ते बुद्धिमंत लोकांचं काम आहे बरं. म्हणजे त्या गाईला फसवून दूध काढलं जातं. फसवण्याकरता सुद्धा बुद्धी लागते. फसवण्याकरता सुद्धा बुद्धी लागते, लक्षात ठेवा. म्हणजे याला सुद्धा बुद्धिमंत म्हटलंय. फसवण्याकरता जी बुद्धी लागते त्या हेतूने इथं बुद्धिमंत शब्द ज्ञानोबांनी वापरलेला नाहीये. म्हणजे माणसं आज बुद्धीच्या द्वारे लोकाला फसवतात का नाही. एकाने बाजारामध्ये व्यापार करण्याकरता गेला. आता व्यापार करण्याकरता गेला, त्याने विचार केला आपल्याला काय ओझं काम जमत नाही, शरीराने कष्ट करता येत नाही, पण बुद्धी आपल्याला चालवता येते. मग बुद्धीच्या जोरावरती आपल्याला काय 4 पैसे मिळवता येतील का म्हणून त्यांनी काय केलं, घरामध्ये 100 पुड्या बांधल्या आणि पुड्या बांधल्याने बाजारामध्ये विकण्याकरता गेला आणि सांगितलं माशा मारण्याचं औषध आहे, 1 पुडी 10 रुपयाला मिळते. आता लोकांनी विचार केला आपल्या घरामध्ये माशा फार झालेल्या आहेत, औषध बाजारामध्ये आहे, स्वस्त आहे. पण त्यांनी सांगितलं, ते लोक आले म्हणले आम्हाला औषध नाही, औषध फार जहाल आहे म्हटले, औषध फार जहाल आहे. तुम्ही जर इथं ही पुडी उघडली त्याचा जर वास आला तर त्या औषधाचं सामर्थ्य राहणार नाही. तेव्हा तुम्ही काय करायचं, ही घरी गेल्यानंतरच जिथं माशा गोळा होतात तिथंची पुडी उघडायची बरं. तोपर्यंत उघडायची नाही, फार जहाल औषध आहे म्हणले. लोकांना वाटलं खरंच हो बघा, तुम्ही जर घरी गेला आणि माशा जिथं गोळा होतात तिथं जरी पुडी जर उघडली ना, एकही माशी जिवंत राहणार नाही म्हणले. बघता 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 लोकांनी घेतल्या, 1 पुडी शिल्लक राहिली नाही. पण त्याने सांगितलं प्रत्येकाला कुणी आधी मध्ये ही पुडी उघडायची नाही बरं का. कुणी किती आग्रह केला, फार जहाल औषध आहे. प्रत्येक जण घेऊन गेले आणि घरात गेल्यानंतर प्रत्येकाला आता त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं, खरंच काय औषध आहे बघावं. जिथं माशा आहेत तिथं ती पुडी उघडली, त्या पुडीत काहीच नव्हतं बरं. पुडीमध्ये काही नव्हतं. 1-2 वाक्य लिहिली होती त्या पुडीमध्ये, उजव्या हाताने जेवावं आणि डाव्या हाताने माशा माराव्या. उजव्या हाताने जेवावं आणि डाव्या हाताने माशा माराव्यात. काय काय लागलं याच्याकरता, बुद्धी. हे ज्ञान आहे, हे फसवलं का खरंय हो, फसवलंच आहे. म्हणजे अशी बुद्धिमंत आहेत, यालाही बुद्धिमंतच म्हणतात बरं का. पण ज्ञानोबा सांगतात ते बुद्धिमंत इथं सांगायचे नाहीत बरं का. खरे बुद्धिमंत कोण, ज्यांनी सार काय आणि असार काय ओळखलं त्याला बुद्धिमंत म्हणतात बरं का. तत्वज्ञ संत स्वीकार येते. किंवा इथं शब्द वापरलेला आहे भगवंताने, बुद्धिमंत म्हणून बरं का शब्द. त्याच्याकरता ती बुद्धी कशी वापरावी, ती बुद्धी कशी असते विवेक संपन्न, हे आम्हा तुम्हाला आज कळालं पाहिजे. याच्याकरता ज्ञानोबांनी दृष्टांताच्या द्वारे थोडे पटवून दिलेलं आहे बरं का. ज्ञानोबा म्हणतात ही संत मंडळी या देहरूपी उपाधीमध्ये व जगतरूपी उपाधीमध्ये राहत असताना कशा पद्धतीनं राहतात, कसा ते जीवनामध्ये व्यवहार करतात, कशी त्या बुद्धीच्या ठिकाणी त्यांची योग्यता आहे, हे कसं त्यांना ओळखता येतं, ही बुद्धी त्यांना कशी प्राप्त झाली, कसं त्या बुद्धीने व्यवहार जीवनामध्ये करतात, त्याच्याकरता ज्ञानोबा म्हणतात की दृष्टांत दिल्या. सलिली पय जैसे
एक होनी मिळाले असे परी निवडूनी राजवंशे वेगळे कीजे. ज्ञानोबा म्हणतात दूध आणि पाणी एकत्र केलेलं आहे. आणि दूध आणि पाणी एकत्र करून राजहंशी नावाचा एक पक्ष आहे, राजहंस नावाचा. त्याच्या समोर जर हे दूध आणि पाणी एकत्र करून जर ठेवलं तर तो पक्षी काय करतो, त्यातलं दूध आणि पाणी हे वेगळं करतो. बरं का, वेगळं करतो. म्हणजे कसा करतो? ज्ञानोबा म्हणतात एका पात्रामध्ये दूध आणि पाणी जर असं ते पात्रामध्ये ओतून जर त्या राजहंस पक्षाच्या समोर जर ठेवलं तर तो राजहंस नावाचा पक्षी त्या दुधाकडे पाहिल्या पाहिल्या त्याला कळत नाही. बर का, त्याच्या चोचीमध्ये असं सामर्थ्य आहे. त्या दुधामध्ये त्यांनी चोच ठेवली की त्या चोचीमध्ये असं सामर्थ्य आहे की ती फक्त चोच दूध घेते आणि पाणी तसंच ठेवते. बरं का, दूध स्वीकारते आणि पाणी तसं ठेवते, त्याच्या चोचीमध्ये असलेलं सामर्थ्य. बरं का, हा, त्याला ते पांढऱ्यातून दोन आहेत असं दिसत नाही. हा, शक्ती त्याच्याजवळ आहे, ईश्वराने दिलेली आहे. फक्त त्या दुधामध्ये चोचीचा स्पर्श झाला की फक्त दूधच ते घेतं आणि पाणी ठेवतं. ही शक्ती त्याच्या चोचीमध्ये आहे. हा, ही योग्यता भगवंताने त्या राजहंस पक्षाला दिलेली आहे. बरं का, म्हणजे दूध आणि पाणी हे वरून वेगळं दिसत नाही, लक्षात ठेवा, दिसत नाही. फक्त त्याचा स्वीकार केल्यानंतर त्याला ती ग्रहण करण्याची योग्यता आहे. तसं हे जगत पाहत असताना हे खरं आणि खोटं हे दृष्टीला दिसत नाही, ते बुद्धीनं स्वीकारायचं आहे. बुद्धीनं स्वीकारायचं आहे. कारण दिसणारं जग आहे आणि या जगतामध्ये असणारा परमात्म तत्व आहे. जग दिसतं पण परमात्म तत्व दिसत नाही. बरं का, मग सत्य दिसतं का असत्य दिसतं? जे दिसतं ते असत्य आहे का सत्य आहे? असा एक विचार आहे, मार्मिक आहे. हा, पण ती बुद्धी तशी प्राप्त व्हावी लागते. बरं का, तशी बुद्धी प्राप्त व्हावी लागते. हा, एकदा बुद्धीला जर आपल्याला ती ग्रहण शक्ती प्राप्त झाली की आपल्याला पाहिल्यानंतर त्याचं ज्ञान होतं. बरं का, जसं त्या राजहंसाला त्या दुधामध्ये चोच ठेवल्याबरोबर ते दूधच घेतं, पाणी घेत नाही, तसं त्या संतांना या जगताकडे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं या जगतामध्ये फक्त परमात्मा सत्य आहे, जगत सत्य नाही. हा, ती बुद्धीच ग्रहण करते. बरं का, बुद्धीच ग्रहण करते. ती असत्याचा स्वीकार जीवनामध्ये करत नाही, सत्याचाच स्वीकार करते. ह्या जगताला ती पाहत नाही, जगतामध्ये असणारा परमात्मा त्यालाच ती पाहते. बरं का, त्यालाच ती पाहते. आपण जगाला पाहतो, आम्हाला देवाला पाहता येत नाही. बरं का, ज्ञानोबरांनी वर्णन केलंय, सोनार आहे आणि त्या सोनाराच्या समोर सोन्याचे अलंकार त्याच्या हातामध्ये दिले. हातामध्ये सोन्याचे अलंकार दिल्याबरोबर तो सोनार अलंकार पाहत नाही. बरं का, अलंकार पाहत नाही. मग काय पाहतो? त्या अलंकारातलं सोनं पाहतो. सोनारालाच कळतं. बरं का, म्हणजे त्याच्या हातामध्ये किती तुम्ही मौल्यवान जरी अलंकार दिलं तो अलंकार कधीच पाहत नाही. त्या अलंकारामध्ये सोनं किती खरं आहे, सोनं किती खरं आहे. म्हणजे अलंकार हे त्याच्या डोळ्यासमोर येऊन सुद्धा तो अलंकार पाहत नाही. तसं या जगतामध्ये संत राहत असताना
जगताला पाहत नाहीत, त्या जगतामध्ये असणारा परमात्मा त्यालाच पाहतात बरं का. म्हणून जसा हा राजहंस नावाचा पक्षी फक्त दूधच स्वीकारतो, पाण्याचा स्वीकार करीत नाही, त्याला दोन्हीतला भेद कळतो बरं का. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले, सलिली पय जैसे एक होनी मिनले असे. हे दोन्ही एक रूप झालेलं आहे बरं का. पाणी आणि दूध वेगळं हे कोणालाच करता येत नाही. कधी होतं? पाणी आणि दूध कधी वेगळं होतं? दूध तापवल्यानंतर. दूध कशा करता तापवायचं असतं? त्यातलं पाणी आटवण्याकरता. पाणी दूध तापवून 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 त्यातलं पाणी आटून जातं. पाणी आटून गेल्यानंतर जे शिल्लक राहतं ते दूध. म्हणजे अग्नी. पण 1 लिटर आणलेलं दूध त्याचा निवाडा करण्याकरता एवढं तापावं लागतं, बरं त्याला जळण लागतं, आणि ते निम्म्यावरती येतं. हे आपल्याला परवडण्यासारखं नाही बरं का. त्याला राजहंस पक्षीच पाहिजे, प्रत्येकाने तो पाळावा लागेल, म्हणजे आपल्याला कळेल. म्हणजे तसं आपल्याला कळणार नाही, लक्षात ठेवा, नुकसान आहे ते. म्हणून ज्ञानोबांनी दुसरा दृष्टांत दिला आपल्याला. जसा हा राजहंस पक्षीच फक्त त्यातला निवाडा करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात, सोनाराचा दृष्टांत दिलेला आहे. त्या सोनाराकडे तुम्ही सोनं अलंकारासहित घेऊन गेला. त्या अलंकार तयार करत असताना त्या अलंकाराला डाग लावला जातो. डाग लावला जातो. आणि डाग लावल्यानंतर तो सोनार काय म्हणतो, पहिल्यांदा मी हे अग्नीमध्ये तापवतो, याच्यामध्ये शुद्ध सोनं किती आहे हे पाहतो, आणि मग मी तुम्हाला सांगतो म्हणतोय बरं का. म्हणजे त्या सोन्याला लागलेला डाग बाजूला करण्याकरता तो सोनार काय करतो, तापवतो. तापवल्यानंतर सोनं शुद्ध राहतं आणि डाग जळून जातो. की अग्निमुखे किडा तोडून या चोका, निवडिती केवळ बुद्धिमंत. शब्द वापरला इथं सोनाराला बुद्धिमंत म्हटले बरं का. म्हणजे त्या सोन्याबरोबर काही खोटं असतं, सोन्याबरोबर काही खोटं असतं, त्याला डाक म्हणतात बरं का. आणि ते अग्नीमध्ये टाकून ते जाळावं लागतं, आणि जाळल्यानंतर फक्त शुद्ध सोनं राहतं. हे सोनाराला कळतं, आम्हा तुम्हाला सुद्धा कळत नाही, आम्हा तुम्हाला सुद्धा हे कळत नाही. म्हणून त्या सोन्यामध्ये असलेलं डाग बाजूला करण्याकरता, तो डाग म्हणजे खोटा आहे आणि सोनं म्हणजे खरं आहे, याचा निवाडा करण्याकरता जसा तो सोनार अग्नीच्या परीक्षेने तो त्याचा निवाडा करतो बरं का. म्हणजे खरं आणि खोटं याचा निवाडा करतो. तिसरा दृष्टांत ज्ञानोबांनी दिला, ना तरी जाणीवेच्या आयनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. दधी म्हणजे दही, कडसनी म्हणजे दधी कडसनी शब्द वापरलाय बरं का. ते त्याचं विसर्जन करावं लागतं, घुसळण करावं लागतं बरं का. मंथन करावं लागतं, आणि मंथन केल्यानंतर त्या दह्यातून लोणी बाजूला काढलं जात. ही प्रक्रिया आहे, क्रिया आहे. म्हणजे दह्यातून दही हे सार आहे का आसार आहे? सार आणि आसार याचं मिश्रण आहे दही. त्या दह्यामध्ये सार आहे आणि आसार पण आहे बरं का. पण सार काय आणि आसार काय हे बाजूला करावं लागेल, आणि ते बाजूला करण्याकरता त्या दह्याचं मंथन करावं लागतं. मंथोनी नवनीता तैशे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग.
त्या दह्याचं मंथन केल्यानंतर काय निघतं? सार बाजूला निघतं आणि आसार बाजूला निघतं. सार निघतं लोणी आणि आसार निघतं ताक. पण कधी? घुसण केल्यानंतर. म्हणजे त्याचा निवाडा करण्याकरता उसळण करावं लागतं. सार आणि आसार बाजूला करावं लागतं. तेव्हा कळतं. एरवी हे कळत नाही. त्याच्या पुढे दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी. धान्य आहे, शेतामध्ये पिकलेलं आहे. मग भात असेल, ज्वारी असेल, सोयाबीन असेल, आता ते पिकलेलं आहे, परिपक्व झालेलं आहे. त्याच्यातून आपल्याला केवळ ते धान्यच बाजूला करायचं आहे. धान्य बाजूला करण्याकरता काय करावं लागतं? त्याची मळणी करावी लागते. आणि मळणी केल्यानंतर त्याला वारं द्यावं लागतं. वारं दिल्यानंतर त्यातला वरचा जो फलकटाचा भाग आहे तो वाऱ्याने उडून जातो आणि धान्य बाजूला पडतं. धान्य बाजूला पडतं बरं का. की भूस बीज एकवट उपनेता राहे घनवट तेत उडे ते फलकट जाणो आले. धान्य आणि फलकट हे बाजूला करण्याकरता त्याला वारं द्यावं लागतं विशिष्ट प्रकाराने. आणि वारं दिल्यानंतर ते फलकट बाजूला जातं आणि घनवट म्हणजे जे धान्य ते जाग्यावरती राहतं. हे जे बाजूला केलं जातं याला म्हणतात सार आणि आसार. त्या तैसे विचारिता निरसले ते प्रपंचूस जे सांडवले मग तत्वता तत्व वरले ज्ञानी याशी. या पद्धतीनं या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये, ह्या जगतामध्ये आपल्याला सार आणि आसार करण्याकरता विवेक बुद्धी लागते. आणि अशी विवेक बुद्धी या जगतामध्ये जर कोणाच्या जवळ असेल तर ती संतांच्या जवळ आहे. तेव्हा संत काय करतात? या संसारामध्येच राहतात, या जगतामध्येच राहतात. त्या संसाराचा त्याग करतात आणि या संसारामध्ये असणारा सार परमात्मा त्याचा स्वीकार करतात. परिणाम त्यांच्या जीवनामध्ये दुःख नाही आहे, त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे. आपल्यालाही जर त्यांच्यापासून जर सुख व्हावं असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? संत ज्या पद्धतीनं जीवन जगतात त्या पद्धतीनं जगायला शिकलं पाहिजे. खऱ्या खोट्याचा निवाडा आपल्याला करता आला पाहिजे. आणि खऱ्या खोट्याचा निवाडा करण्याकरता आपल्याला संतांचंच जीवन डोळ्यासमोर ठेवावं लागेल. इतरांचं जीवन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जीवन जगता येणार नाही. आणि संतांच्या जीवनाकडे जर आपण पाहून जर जीवनाची वाटचाल केली तर आपल्याला खरं काय खोटं याचं निवाडा होईल. खोट्याचा आपल्याला जीवनामध्ये त्याग करता येईल. जरी त्याचा स्वीकार झाला तरी हे खोटं आहे आणि खोट्यापासून होणारं दुःख सुद्धा खोटं आहे, हे खरं नाही आहे असं आपल्याला त्यांच्या संगतीतून, त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला कळेल. कुणी तर ज्ञानोबराय म्हणतात अशा संतांच्या जीवनाकडे आज पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोक म्हणतात संतांची काय गरज आहे? संतांची काय गरज आहे? दुःख मुक्त व्हावं असं वाटत असेल, दुःखावरती विजय मिळवावा असं वाटत असेल तर संतांची समाजाला आज गरज आहे. काल जरी बदललेला असला, भौतिक प्रगती जरी जीवनामध्ये झालेली असली तरी आजही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संत जीवनाची गरज आहे. याच्याकरता ज्ञानोबा सांगतात अशा संतांच्याकडे पाहून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. म्हणून ते संत जगत असताना कसं जगतात, त्यांचं जीवन कसं आहे त्याचं वर्णन ज्ञानोबरांनी या ओवीतून केलेल्या या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत शुकारिती या जगतरूपी उपाधीमध्ये, या संसारूपी उपाधीमध्ये, या देहरूपी उपाधीमध्ये एक परमात्म तत्व नाम चैतन्य ते भरलेलं आहे. बाकी उपाधी खोटी आहे, त्याचा नाश होणार आहे, पण चैतन्याचा मात्र नाश होणारा नाही. अशा पद्धतीनं ते जीवन जगतात आणि तेच आपण त्यांच्या जीवनातून स्वीकारायचं आहे. आणि ते स्वीकारण्याकरता ज्ञानोबा म्हणतात त्यांचा हा आदर्श, त्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण
जगावं, निश्चित आपल्या जीवनामध्ये यश येईल, आपल्या जीवनातलं नक्की दुःख जाईल, हे निश्चयानं ज्ञानोबराय आम्हा तुम्हाला या ठिकाणी सांगतात. तेव्हा अशा संतांच्या ठिकाणी आपली अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी आणि त्यांच्या जीवनावरती श्रद्धा ठेवून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. निश्चित आपलं जीवन आनंदमय होईल आणि ती अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, अशी त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मके